28 फेब्रुवारी 2021मध्ये हा पेपर झाला होता. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्यापैकी 100 क्वेश्चन विचारले होते. त्यापैकी इंग्लिश, मराठी, मॅथ आणि GS. त्यामध्ये कोरोनावरचे, कोविडवरचे प्रश्न होते आणि GS होते काही. चला बघू आपण. पहिला प्रश्न जो रिझनिंगवर आहे. AEDH रिकामी जागा KJ हे रिझनिंगवर आहे. तर याचं कसं सोडवायचं? E सोडून E सोडून D सोडून काय? तर त्याचं उत्तर येते G. तर कसं जोडायचं? BC सोडून D येते आणि D नंतर EFG असं G येतोय. जर आपण E आणि H चा जर रिलेटेड केलं तर K येईल. तशासारखं दोन सोडून हे उत्तर येते. दुसरा प्रश्न आहे GS वरचा. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर? म्हणजे 1.85 किलोमीटर अंतर. तिसरा प्रश्न आहे इंग्लिशवर. करेक्ट स्पेलिंग ओळखा. तर याचं उत्तर येते मॅस्कोलाइन. चौथं याचं येते की ऑड कोणता आहे यापैकी? आन्सर, क्वेश्चन, पॅसेज, फिनिश आहेच. आन्सर, क्वेश्चन, पॅसेज, फिनिश वेगळा आहे. चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. त्यापैकी दुसरं उत्तर आहे दिस इज बॉईज हॉस्टेल. 6वा टणक. टणक या शब्दाचे विरुद्धी शब्द कोणता? तर ठिसूळ. वाक्याचा प्रकार ओळखा. 7वा क्वेश्चन. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. तर कोणता आहे? संयुक्त. आणि आहे तर संयुक्त. रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर पहिले बक्षीस म्हणजे क्रमवाचक. पहिले दुसरे हे क्रमवाचक आहेत. राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली? तर 2000 मध्ये. गाडगेबाबा युनिव्हर्सिटी कुठची आहे? तर अमरावती. पाण्याची घनता रिकामी जागा या तापमानाला उच्चतम असते 4 सेल्सिअस. 11वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नाही? तर पणजी, नागपूर, औरंगाबाद, नवी मुंबईमध्ये नाही आहेत. अनुनासिकाचे दुसरे नाव काय? परस्वर्ग. अंतःकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. तर अंतर प्लस करण म्हणजे तिसरं. विजेचा काय असतो? कडकडाट असतो. विजेचा काय असतो? कडकडाट. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? तर यकृत. संबंध ओळखा. तर गुरुजी अध्यापन, तर विद्यार्थी अध्ययन. तर सांकेतिक भाषेत रिमूव्ह हा शब्द 237063 असा लिहिला तर एन हा शब्द 385 असा लिहिला तर रेड हा शब्द कसा लिहाल? तर हे अगदी सोपं आहे. लिहून घ्यायचं रिमूव्ह
रिमो 23 70 83 आणि एंड 385. 385 तर आपल्याला विचारलं काय रेड RED रेड. तर आरला काय 2 वापरला आहे, ईला कोणता आहे 3 आहे आणि डीला काय आहे 5 आहे. तर उत्तर काय येते याचं 235 म्हणजे 4 नंबरचं. मऊ मेनावून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे या ओळीतील मऊ मेनावून यांचा दुह्यंतर म्हणजे प्रेम आणि दयाळू. याचं उत्तर आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती आहे सातपुडा आहे. कोणती आहे सातपुडा. राईट टू रिजेक्ट म्हणजे काय तर मतदारांना सर्व उमेदवारांना संपूर्ण हक्क आहे. पहिलं उत्तर आहे त्याचं. आता इंग्लिश. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर शी वेंट टू मूवी विथ रिकामी जागा टू चिल्ड्रेन हर. सी काय म्हणजे ती, हर म्हणजे तिच्या संबंधित आहे ते हर. एका टेबलावर 7 पुस्तके एकमेकावर ठेवली आहेत. हिंदी व इंग्रजी या पुस्तकामध्ये मराठी पुस्तक आहेत. लिहून घ्यायचं असंच आपण, अगदी सोपं आहे. काय म्हणते हिंदी आणि इंग्रजी. हिंदीचा H आणि इंग्रजी काय म्हणते यांच्यामध्ये मराठी आहे. इथं कुठं आहे, इथं मराठी आहे. ओके. तर भूगोल व मराठी या पुस्तकामध्ये गणित आणि हिंदी या 2 पुस्तके आहेत. काय म्हणते भूगोल आणि मराठी. भूगोल आणि मराठी. आधी मराठी इथं आहे तर भूगोल कुठं राहील याच्यावरती किंवा इकडे. ओके. त्यानंतर गणित व हिंदी असे 2 पुस्तके आहेत. तर यांच्यामध्ये काय आहे ते भूगोल म्हणजे जिओग्राफी जिओ. यांच्यामध्ये काय आहे यांच्यामध्ये कोणती 2 पुस्तके गणित आणि हिंदी. गणिताला मॅथ म्हणतात. हे मराठी हे 2 पुस्तक आहेत. 2 पुस्तके आहेत. तर इंग्रजी आणि विज्ञान या पुस्तकामध्ये दोन्ही भूमिती आहे. एका टेबलावर 7 पुस्तकं आहेत. हिंदी आणि इंग्रजी या पुस्तकामध्ये मराठी आहेत. तर भूगोल व मराठी या पुस्तकामध्ये गणित आणि हिंदी हे 2 पुस्तके आहेत. इंग्रजी आणि विज्ञान या पुस्तकामध्ये भूमिती पुस्तक आहेत. तर मध्यभागी कोणते पुस्तक आहे. तर आपण असं घेतलं आहे उत्तर इथे मराठी. प्रश्न घेऊ. एका रांगेत 25 झाडांचे आंबे आहेत. प्रत्येक 2 झाडामध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे. तर याचं उत्तर येते 48. कसं 25 गुणिले 2 करायचे किती आले 50. 50 मधून 2 मायनस करायचे 48. विसंगत शब्द ओळखा. कंस स्पर्शिका कर्ण त्रिज्या. कंस. आय अश्युअर यू रिकाम्या जागा युअर सेफ्टी ऑफ. याचं उत्तर येते ऑफ. डू यू वॉन्ट टू स्पीक टू मी. उत्तर येते 2.
पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात तर सामान्य नाम. एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली तर ग्राहकाने कस्टमर त्या ग्रंथासाठी किती पुस्तक प्रत्यक्षात मोजावे लागतील. बघा किती, 300 रुपयावर 20% म्हणजे 10% म्हणजे 30 रुपये, तर 20% म्हणजे की 60 रुपये. तर याच्यातून मायनस 300मधून 60 गेले 240. उत्तर किती येते 240. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा रिकामी जागा या पंतप्रधान जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. लाल बहादूर शास्त्री. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? चंदीगड. रॉक म्हणजे काय? दगड. आपण तिच्यावर चढतो म्हणजे चंदीगड म्हणजे चंदीगड. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यास रिकाम्या यांची भूमिका असते, महत्त्वाची भूमिका असते. ॲनोफिलिस डास. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कसे संबंधित आहे? लसीकरण. विधानसभेत समानमते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार अध्यक्षाचा असतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. सुरेशने केळे खाल्ली तर कर्मणी. खातो असन वर्तमान असेल तर कर्तरी प्रयोग. भूतकाळी असेल वाक्य तर कर्मणी आणि वे मध्ये जर असेल खावे तर भाव्य प्रयोग. वाक्यात उपयोग होताना काही शब्दाचे लिंग वचन रूपात बदल होतो त्यास काय म्हणतात? त्यास म्हणतात विकार. रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा. मी लेखन करीत असतो. पहिलं उत्तर. चूज द अल्टरनेटिव्ह विथ द करेक्ट स्पेलिंग. कमिटी. दुसरं. COMMITTEE. MTE हे डबल येते MTE. तर अँटोनिम ऑफ ब्लंट म्हणजे शार्प. अनफॉर्च्युनेटली ही टिंब अ लॉट ऑफ मनी टू द बँक. ओन याच होते ते ऑन. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरातून 100 मीटर अंतरावर सिगारेट तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीस प्रतिबंध केला आहे. तर 100%. 100 मीटर्स. खनिज संपत्तीचे समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे? तर झारखंड. पाणी या शब्दाचा अर्थ काय होते? हात. योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता? पात्र. ही रिटर्न्स डाऊन माय प्रपोजल. टर्न डाऊन म्हणजे रिजेक्टेड. सूर पारंब्यांचा खेळ अलीकडे कोठे दिसला नाही. या वाक्याचा काळ ओळखा. उत्तर इथे पहिलं.
नकारार्थी आणि भूतकाळ. मेटिक्युलस म्हणजे काय होते? केअरलेस. त्याच्या विरुद्धार्थी. मेटिक्युलस म्हणजे केअरलेस, त्याच्या विरुद्धार्थी. नातेसंबंध ओळखा. तर पूर्व अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबाची बायको ही माझ्या आईच्या आई बाबाची एकुलती मुलगी. तर पूर्व अर्णवची कोण? तर बहीण. रिझनिंगचा प्रश्न आहे. ए तर कोणतं येईल? चौथं कोणतं येईल? तर ए इथं आहे, दुसरा ए इथं आहे, दुसऱ्या आकृतीत, तिसरामध्ये खाली येतोय. तर चौथ्या आकृतीत इथं यायला पाहिजे, तर पी इथं यायला पाहिजे. ए पी. याचं उत्तर 2. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावावरून 180 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या गावी जाते, तर 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा ताशी वेग किती? लई सोपं गणित आहे. तर काय करून घ्यायचं, जाण्याचा आणि येण्याचा दोन सरासरी म्हटलं तर 2 गुणेला किती 90 गुणेला 60 आणि 90 आणि 60 इथं करायची त्याची बेरीज. 90 गुणे प्लस 60 तर किती? 150. 90 2 गुणेला 90 60 आणि 150. ह्या शून्य गेले 15 सेकंद. 90 36 दोन्ही 72. याचं उत्तर येते 72. 2. चला रिकामी जागा शोधा. तर किती आहे? 15. 4 नंतर किती वाढले? 3 नंतर किती वाढले? 4 नंतर 3 नंतर 4. तर इथून 4 जर वाढले तर 33. पहाटे होताच मदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला. पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. इथं आहे तो. पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला. नंतर तो प्रथम तो डावीकडे वळला. ओके. नंतर तो लगेच उजवीकडे वळला. त्याची डावी ही, उजवी ही. आणखी 2 किलोमीटर चालत गेला. पुन्हा तो डावीकडे वळला. ओके. त्यानंतर वळाला आणि मदारचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, हे पश्चिम, हे पूर्व. तर तोंड कुठं आहे? उत्तरेकडे. याचं उत्तर आहे ते डी. 20 मीटर लांब 10 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेताभोवती प्रत्येकी 2 मीटर वर एक याप्रमाणे खांब रोवायास आहेत, तर एकूण किती खांब लागतील? 33. वन हू कॅन स्पीक 2 लँग्वेज. ज्याला एकापेक्षा दोन लँग्वेज बोलता येते त्याला काय म्हणतात? बिलिंग्युअल. बी उत्तर आहे त्याचं, बिलिंग्युअल. जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न ॲट अलाहाबाद इन उत्तर प्रदेश. मोठी सिटी असेल तर इन लागते, मोठी सिटी असले तर इन, आणि छोटं गाव असलं तर ॲट. याचं उत्तर येते ॲट इन म्हणजे पहिलं. सी टेक्स टी एव्हरी मॉर्निंग. सी ही इट त्याच्या पुढे एस लागतो क्रियापदाला. व्हॉट इज द टेरिबल फायर? दिस इज द चूज द राईट
punctuation at the end of the sentence. The terrible fire, exclamation, exclamatory. एका महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक शाखा या सर्व शाखातील मिळून विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 34 आहे. कला शाखेत 42, वाणिज्य शाखेत 36, विज्ञान शाखेत 28. विद्यार्थी असलेल्या संगणक भाषेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती? बघा, हे पण एकदम सोपं आहे. विषय किती आहेत? विषय 1, 2, 3, 4, 4 विषय. यांची सरासरी किती आहे? 34. ओके है ना. आता कोणत्या कलांची किती आहे? 42, वाणिज्यांची 36 आणि 28. यांची बेरीज किती होते? 8 2 16, 1 4 आणि 4 8 आणि 5, 8 आणि 5 13. याचा गुणाकार करायचा. 4 चूक 16, चला 1 12 आणि 1 13. 8 2 16, 1 चला 1 3 2 6 6 4 10. ओके, याची बेरीज किती? 106. आणि याची किती येते? 136. याच्यातून मायनस करायचे, उरतात 30. तर उत्तर किती आहे? 30. तर संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? नी आणि क्ष. सूरज एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून किती दिवसात काम संपवेल? तर हे पण एक सोपंच आहे. सूरज किती दिवसात करते? 10 दिवसात. 10 प्लस किती दिवसात? 15 दिवसात. याचा गुणाकार किती होते? 150. याची बेरीज किती होते? 10 आणि 25. 25 सका 150 म्हणजे 6 दिवसात पूर्ण करा. उत्तर बी. कारण ते योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असते. किती असते? 33%. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस किती मिळतात? लाभार्थीस 700 रुपये लाभ मिळतो. पुनर्गठन केलेली गोवरलस ही किती तासाच्या आत वापरावी? किती तासाच्या आत वापरावी? 4 तासाच्या आत. एक किंवा दोन मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या किंवा नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना रिकामी जागा यांची नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे. अहिल्याबाई होळकर. नेत्रदानातील द्रव्याचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? नेत्रविकार कोणता होऊ शकतो? काचबिंदू. मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पाडते? 10 ते 18 दिवसात.
बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? कोणते जर म्हटले जाते? कोलोस्ट्रम. बाळ मृत्यू प्रमाण मॅटर्नल मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? 1,00,000 जन्मलेली बालके, 1,00,000च्या मागे माता मृत्यू प्रमाण मोजले जाते. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? किती महिन्याच्या आत? 12 महिन्याच्या आत. भारतात रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेची मुख्यालय आहेत. कुठं? हैदराबाद. बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट या महिन्यात होते. कोणत्या? 6व्या. खालीलपैकी कोणत्या आजार श्वसन मार्गाने पसरतो? कोविड-19. मलेरिया झालेल्या रुग्णांना समूळ उपचारांसाठी कोणते औषध दिले जाते? कोणते औषध दिले जाते मलेरिया झालेल्या रुग्णांना समूळ? 1. प्रायमाकिन. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? तर भारतात. आजारी सॅम बालकांना कुठे भरती होतात? तर बाल उपचार केंद्र. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहेत? के जीवनसत्व. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीला जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो? रामचंद्र भालचंद्र. पहिलं उत्तर. सार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? कॅल्शियम नसते. कोविड-19 कोणत्या उपाययोजना केल्या जातात? तर चेहऱ्यावर मास्क लावतो, 2 मीटर अंतर ठेवतो आणि वेळोवेळी साबण धुतो. यापैकी सर्व. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? कोणत्या क्षयरोगाचा? काय उत्तर त्याचं? बी. रॉबर्ट कॉकने. रक्तगटांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? लॅन्स स्टायनर क्लार्क. जगातली आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 48 मध्ये. 1948 मध्ये. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात? कोणती करतात? पीयूषिका. उत्तर येते पीयूषिका. महाराष्ट्र राज्याने सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? राजेंद्र टोपे. महाराष्ट्र राज्याचे कोण आहे? सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र टोपे. ग्रामीण भागात सुधारणार्थ रिकामी जागा किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका निवडली जाते? तर 1000. नियुक्ती केली जाते तर 1000 लोकांमागे एक आशा स्वयंसेविका. मलेरिया प्रादुर्भाव कोणत्या परजीवींपासून होतो? तर प्लाझ्मोडियम. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे रिकामी जागा या घटकांच्या संचयाने होते. लॅक्टिक ॲसिडमुळे. 88 आहे. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारावर आढळते? कोणत्या? गोवर. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? कोविड-बी. DPT या त्रिगुणी लसीमुळे
कोणत्या आजारांचा प्रतिबंध होत नाही? उत्तर येते सी, म्हणजे हागवण. 1 ग्रॅम स्मित पदार्थापासून 9 कॅलरीज ऊर्जा मिळते. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असते? किती टक्के असते? 40%. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होते? तर आयोडीनच्या. टॅमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात? स्वाईन फ्लू. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती? 46. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 11 जुलै. आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे काय? तर विलगीकरण, क्वारंटाईन म्हणतो आपण त्याला. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसामधील किती अंतर आहे? तर याच्यात दिले 28, तसे किती? 84 दिवस केले. आता 84 दिवस गेलेत. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर लहान मेंदूपासून. 24/7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय? तर 24 तास 7 दिवस पूर्ण आरोग्य सेवा पुरवणे होय. इथे आपण 100 क्वेश्चन पूर्ण केले आहेत. तर यापैकी तुम्हाला जे 30 तारखेला जे पेपर होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला खूप काही फायदा होणार आहे, कारण की हा आत्ताच 5 ते 6 महिन्या अगोदरचा पेपर झालेला आहे. यापैकीच काही क्वेश्चन रिटर्न येण्याची शक्यता आहे, तेच ते रिपीटेड होण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण हा एक प्रश्नसंच पाहिला आहे. यापैकी 16 प्रश्नसंच झाले, तर त्यापैकी आपण हे रिपीटेड काही पोस्टिंगला हेच वापरले गेलेत, हेच विचारले गेलेत. तर आपण जे युनिक आहे ते आपण पाहू. थँक्यू.